जेव्हापासून हे प्रतिनिधी आहेत, खेड केसरीची स्पर्धा झालेली नाही, कसे पैलवान तयार होतील? पैलवान भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपले जिल्ह्याला कधी पैलवान खेळतील, तालुक्यामधले आपले त्या ठिकाणी राज्याला कधी खेळतील आणि आपली कधी मिळेल आणणार? जर माझ्या तालुक्यामध्ये माझ्या स्पोर्ट्समॅनला जर कुठली तुम्ही त्यांना सुविधाच देत नाही आहे, त्यांना प्लॅटफॉर्मच तुम्ही क्रिएट करून देत नाही, तुम्हाला कसं ती आपल्या तालुक्यामध्ये लोक घडणारे, मुलं घडणारे, कसे पैलवान घडणार आहेत? असे फक्त कुस्तीच नाही, कबड्डीमध्ये तीच परिस्थिती आहे, तुमच्या खो खोमध्ये तीच परिस्थिती आहे, सगळ्या स्पोर्ट्समध्ये ही परिस्थिती आहे आज. त्याच्यामुळं मी सगळ्यात जास्त जे काम करेल, मी तरुणांसाठी काम करेल. मी एज्युकेशनल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मला काम करायचं आहे आणि मला स्पोर्ट्सवरती, कारण की मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे, त्याच्यामुळं मला स्पोर्ट्सचा प्रचंड अभिमान आहे आणि त्याच्यावरती मी सर्वात जास्त काम करणार आहे भविष्यकाळामध्ये. त्याच्यामुळं फक्त वेळ येऊ द्या, वेळ आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या मी आज जे बोलते ते तुम्हाला प्रॅक्टिकली त्या ठिकाणी पाहायला मिळतील.